मंडळी, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी सध्या आहे ब्रह्मवाडी, अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी या गावामध्ये. जवळपास मोगा ते ब्रह्मवाडी हे अंतर फक्त 1.5 किलोमीटर आहे आणि मागील जवळपास 20 वर्षापासून या गावाला रस्ता चांगला नसल्यामुळं कदाचित या गावची एसटी सुद्धा बंद आहे किंवा एसटी येतच नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर या गावातील जे विद्यार्थी आहेत ते ह्याच रस्त्याने ये जा करतात, पायी ये जा करतात, कारण बस नसल्यामुळे येतात. बाजारहाट करून येणारे माणसं अशा पद्धतीनं चालत येतात, डोक्यावर खांद्यावर ओझं घेऊन या रस्त्याने येतात. कधी रात्री अपरात्री जर कुणाला तब्येत खराब झाली किंवा दवाखान्यात जायची वेळ आली तर प्रायव्हेट गाडीवाले या रस्ता खराब न असल्यामुळे ह्या रस्त्याला येत नाहीत. त्याचमुळे या गावातील सर्व नागरिकांनी मिळून एक ठराव घेतला आणि मौजे ब्रह्मवाडी येथील ग्रामस्थांनी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे. हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असलेले हे बॅनर, हे गाववाल्यांनी बॅनर लावलेला आहे. या ठिकाणी बॅनर तुम्ही बघू शकता. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीवर ब्रह्मवाडी ग्रामस्थांचा जाहीर बहिष्कार करण्यात आलेला आहे. कारण त्यांचं एक म्हणणं आहे की प्रशासनाने एकतर आम्हाला लेखी स्वरूपामध्ये हमी द्यावी आणि हा रस्ता दुरुस्त करून द्यावा किंवा या रस्ता नवीन रस्ता करून द्यावा, अन्यथा आम्ही हे मतदान करणार नाहीत, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही गावकऱ्यांकडे जाणार आहोत आणि नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत. काय नाव बाबा तुमचं? मोतीराम मारुती घुगे. आता कुठून आलात? अहमदपूरवरनं. बरं, आता चलत कुठपर्यंत आलात? मोग्यापासून गाडीनं आलो. मोग्यापासून 3 जागेवर पडलो, गुडघा फुटून गेला त्या खड्ड्यामध्ये. तसंच उठलो, खट्या चलत आलो. का बरं ह्या गावाला गाडी नाही? नाही ना, गाडी नाही ना, गोडी नाही, काही नाही. बरं, ही जी रस्ता आहे हा, ती कधी झाला होता, काही आठवतंय का? 10-15 वर्ष झाले. 15 वर्ष? हो, 15 वर्षाखाली झालता. तेव्हापासून इकडे कोणी बघायला तयार नाही, कोणी करायला तयार नाही. बाई एखादी गरोदर बसत अलीकडे व्हायचा प्रश्न आहे, इतका अवघड आहे. कोण आपलं मायबाप आहे या जगामध्ये? अवघड झालंय आपलं जीवन जगणं अवघड झालंय आपल्या ब्रह्मवाडीचं. आता हे गावकऱ्यांना सगळ्यांनी मिळून तुम्ही जे निर्णय घेतलाय मतदानावर बहिष्कार घालायचा, हो. बरं, कसं मग तुम्हाला काय वाटलं की मतदानावर बहिष्कार घातल्याच्या नंतर हा आमच्या गावचा रस्ता होईल असं वाटतंय? होच लागते, होच लागते. आता मत मागण्यासाठी येत असतील की लोक? आता ते आतापासून कोणी आले नाही, आता आले तर त्याने करतो म्हणतात, फक्त एवढंच आश्वासन देऊन बोलून निघून जाते. तुम्ही हे जे बोर्ड लावला हा, रस्ता झाल्याशिवाय मतदान करणार? करणार नाही, अजिबात करणार नाही, करणारच नाही. शासनाच्या वतीनं कोणी आलं आणि तुम्हाला विनंती केली वा तुमचं मतदान करून द्या, हो, सही घेतल्याशिवाय आम्ही कोणीच करणार नाही. हो, जेव्हा लिखापडी मोठ्या अधिकाऱ्याची आम्हाला कोणी देईल, हमी घेईल, तेव्हा आम्ही मतदान एक ठोक करू. रोड नाही, वाहन नाही, एसटी नाही, काही नाही. किती वर्षापासून? 10-15 वर्ष झालं. 15 वर्षापासून एसटी नाही? एसटी नाही, पहिलेच नाही आम्ही येण्याच्या आधीपासून. पण आता एवढं कानून कायदा निघून बी आमच्या गावाला एसटी नाही, तर आम्हाला जाता येईना, हे वाटत चलता येईना. मग सरकारनं आमची काही सोय करावं लागेल. मग आता मतदान आहे, आता येणाऱ्या 7 तारखेला. आता मतदान मागायला लोक येत असतील? आलते 2 येऊन गेले, आम्ही करून देतो म्हणले. मग काय सांगितलं तुम्ही? आम्ही काय सांगितलं नाही, आमच्या गावाला रोड करून द्या आणि पुन्हा या. मग रस्ता झाल्याशिवाय मतदान करणार? रस्ता झाल्याशिवाय नाही. आम्हाला काही करून सरकारनं रस्ता आम्हाला द्यावाच लागतंय. आता ह्या गावातून समजा कुणाचा दवाखाना आहे, कुणी आजारी आहे, तसंच जाते वाहन बांधून. गरीबाला पैसा भेटतो का? दवाखान्यात जायची आधी अडचण. मग अडचण हे कसं करता? वाहन दुसऱ्याचं वाहन बोलून घेतात, कवा चालत जाता. परगावचे येईना, मग आम्हाला जाता येईना. कोणी पाठीवर घेऊन जाते. गडी जे औषध हे पोर आहे ते आम्हाला पुन्हा पाठीवर घेऊन जाते तिथपर्यंत, मोग्यापर्यंत. मग या वाहनाची वाट बघत बसतात. पण आमच्या गावाला का बरं वाहन देणार त्यानं आणि सडक का बरं देणार? आम्हाला हे पुसावं लागेल ना. आम्ही मतदान करतो, आम्हाला त्यालाही माहिती आहे, पण आमची वाडी गरीब आहे, आमच्याकडे कोणीच बघणार. माझं नाव साई आहे, साई संदीप फड. मला कळते तसं इथं रस्ता नाही आणि इकडं गाडी वाट लावून मी शाळा सरांना कंप्लेंट केली, प्रिन्सिपल सरांना. तर प्रिन्सिपल सर म्हणले की ब्रह्मवाडीच्या गावाला रस्ता खराब आहे म्हणून गाडी येत नाही. मला कळते तसं आम्ही मोग्यावरून जाणं करता येतो. मोगा 1.5 किलोमीटर लांब आहे. पायी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्याच रस्त्यानं पायी. बर, आता आपण ह्या गावचे उपसरपंच आहात.
आणि मागील जवळपास 20 वर्षापेक्षा अधिक काळ गेला ह्या रस्त्याला, असं तुमच्याकडूनच गावकऱ्याकडून हो कळालं. बरोबर आहे की. त्याच्या अगोदर तुम्ही काही प्रयत्न केले नव्हते का ह्या रस्त्याच्या प्रयत्न कामासाठी? पाठपुरावा केला, 4 वेळेस निवेदन दिलं, कोणी बघायला तयार नाही. फक्त आश्वासनावरच चाले. आज करतो उद्या करतो आश्वासनच चालू आहे. लोकप्रतिनिधींनी याच्या बाबत कधी सकारात्मकता दाखवली नाही. दाखवली की. हा. परंतु करतो हा. करतो 20 वर्ष गेले करतो. 20 वर्ष गेले करतोच. येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेला तुम्ही गाव सगळं 100% मतदान करता असं मला कळालं या ठिकाणचं. मतदान कोणी करू शकणार नाही. नाही 100% मतदान म्हणजे आतापर्यंत 100% तुम्ही केल्याचं असं के- आहे के- का? केलं- केलं. तुमच्या गावामध्ये 560 इतकं मतदान आहे. तर तुम्ही 100% हे मतदान करून घेता किंवा करता सगळे करता गावकरी? करता 100% करता. जे तुमचा जे रस्त्याचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुटला नाही आणि ह्यावेळेस तुम्ही आता काय केलं की मतदानावर बहिष्कार टाकलाय, तर ह्याच्यावर तुम्ही ठाम आहेत का? ठाम आहे. नेमके आता काय करावं लागेल? प्रशासन आम्हाला प्रशासनाचा अधिकारी कोणी येऊ हा. त्याला लेखी घेतल्याशिवाय मतदान कोणी करू शकणार नाही. बरं.